हॅलो. या लेक्चरमध्ये आपण पॉलिटीचं चॅप्टर प्रिअम्बल करणार आहोत. आता प्रिअम्बल म्हणजे काय असतं की कोणतीही एखादी गोष्ट आहे त्याचं आधीचं इंट्रोडक्शन, म्हणजे इथे जे काही लिहिलेलं आहे त्याच्यातून आपण बघून इथे ढुंकून बघू शकतो की इथे असं असं लिहिलंय आणि त्याचं पूर्ण काही रिफ्लेक्शन आहे ते याच्या आतमध्ये असेल. ठीक आहे, ते इंट्रोडक्शन झालं, तर ते म्हणजे प्रिअम्बल. आता हे जे प्रिअम्बल आहे हे आपलं प्रिअम्बल आपण अमेरिकेकडून थोडंफार ऍडॉप्ट केलंय. आता ते कसं सांगतो तुम्हाला, पण प्रिअम्बल हा खूप महत्वाचा चॅप्टर आहे, कारण की ह्याच्यावर दरवर्षी कुठे ना कुठे प्रश्न असतो. खास करून हे जे फॅक्ट्स लिहून दिले आहेत ते, आणि जे सेक्युलरिझम आहे तर त्याच्यावर प्रश्न असतो. आणि हे जे पूर्ण आपलं प्रिअम्बल आहे ते तुम्हाला पाठ करायचं आहे, व्ही पासून तर कॉन्स्टिट्यूशन पर्यंत A to Z वर्ड तुम्हाला पाठ पाहिजे, कारण की ह्याच्यावर बऱ्याचदा प्रश्न येत असतात. ठीक आहे, आता एक एक करून सांगतो. आता आपलं जे प्रिअम्बल आहे ते आपण अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्या प्रिअम्बल पासून आपण थोडं घेतलेलं आहे. म्हणजे काय, जे अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन आहे तर तिथं काय म्हणतात, वी द पीपल ऑफ युनायटेड स्टेट्स असं म्हणतात. आणि आपल्या कॉन्स्टिट्यूशनची स्टार्टिंग कशी आहे, वी द पीपल ऑफ इंडिया. तर स्टार्टिंग जवळपास सारखीच आहे, पण त्याच्यानंतरच्या ज्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा वेगळ्या आहेत. ठीक आहे, तर आपण युएसए पासून थोडं इन्फ्लुएन्स झालंय. सोबतच जे अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन आहे ते असं पहिलं कॉन्स्टिट्यूशन आहे जगातलं रिटर्न कॉन्स्टिट्यूशन की ज्याची स्टार्टिंग प्रिअम्बल पासून झाली आहे. ठीक आहे, तर ही एक फॅक्ट लक्षात ठेवा, याच्यावर पण बऱ्याचदा प्रश्न विचारून झालेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे पण माहिती आहे की आपलं जे प्रिअम्बल आहे ते आपण ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन आपल्या नेहरूजींनी मांडलं होतं कुठं, कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये. तर त्याच्यावरून इन्फ्लुएन्स होऊन आपण प्रिअम्बल बनवलं, त्याच्या बेसिसवर आपण प्रिअम्बल बनवलेलं आहे. तर ती गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे. आता किती तारखेला ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मांडलं होतं आठवते का तुम्हाला? 13/12 म्हणजे 13 डिसेंबर 1946 ला. ठीक आहे, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. तर ते पुढे येईलच, आपण ते पण बघू. त्यानंतर जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी ह्या ज्या गोष्टी आपल्या प्रिअम्बल मधल्या त्या आपण ऍज अ ऑब्जेक्टिव्ह ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणून घेतल्या. आणि ह्याचं जे जस्टिस आहे ते आपण रशियाकडून घेतलंय, आणि लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी आहे ते आपण फ्रान्सकडून घेतलंय. ठीक आहे, त्यानंतर हे आपल्या ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनवर बेस्ड आहे, तुम्हाला सांगितलं मग जे आपले पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडलं होतं. त्यानंतर नॉट एन्फोर्सेबल बट हेल्प्स इन इंटरप्रिटेशन, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. हे प्रिअम्बल घेऊन आपण कोर्टात जाऊ शकत नाही आणि म्हणू शकत नाही की आमच्या हक्काचं असं असं हनन झालंय, पण प्रिअम्बल मध्ये असं लिहिलंय तर आम्हाला न्याय द्या, असं आपण म्हणू शकत नाही. कारण की प्रिअम्बल हे नॉन जस्टिसेबल आहे किंवा नॉन एन्फोर्सेबल आहे. पण जर इतर कोणतं काही केस चालू आहे कोर्टामध्ये आणि त्याच्यामध्ये काही अँबिग्युअस किंवा अस्पष्ट काही वर्डिंग असली कॉन्स्टिट्यूशन मधली, तर त्यावेळेस जे आपलं सुप्रीम कोर्ट किंवा कोणतंही कोर्ट आहे तर ते प्रिअम्बल कडे बघून म्हणू शकतं की हा ह्याचा अर्थ असा असणार आहे. तर ते नॉट एन्फोर्सेबल बट हेल्प्स इन इंटरप्रिटेशन. त्यानंतर अमेंडेड ओनली वन्स, आतापर्यंत फक्त एकचदा अमेंड करण्यात आलंय, 42वी घटना दुरुस्ती किंवा 42वी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट 1976. तर हे आकडे पण लक्षात ठेवा, 4+2=6 होतात, म्हणून 4 म्हणजे 42 ना, आणि 6 हे 46 आहे, 76 आहे. ठीक आहे, 1976 लक्षात ठेवा. एकदा असा पण प्रश्न आला होता 1975, तर तो रॉंग होता. हे काय काय ऍड केलं याच्यात, सोशलिस्ट, सेक्युलर, इंटिग्रिटी, हे 3 वर्ड्स आहेत ते याच्यात ऍड केलेले आहे. ठीक आहे, आधी बघा आपलं कॉन्स्टिट्यूशन, आपलं जे प्रिअम्बल आहे ते काय म्हणत होतं, सोव्हरेन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक, रिपब्लिक असं म्हणत होतं. पण आता आपण सेक्युलर आणि सोशलिस्ट हे जे वर्ड आहेत हे आपण 42nd अमेंडमेंट ऍक्ट होतं तर त्याच्यामध्ये टाकले आहेत. ठीक आहे, आणि आधी फक्त सोव्हरेन, डेमोक्रेटिक, रिपब्लिक एवढंच होतं. जेव्हा 1950ला आपलं कॉन्स्टिट्यूशन ऍडॉप्ट झालं किंवा एन्फोर्स केलं तर त्यावेळेस फक्त हे 3 वर्ड्स होते, सोव्हरेन, डेमोक्रेटिक, रिपब्लिक. ठीक आहे, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इथपर्यंत आलो. स्कॉलर्स, आता कोणत्या स्कॉलर्सनी काय काय म्हटलं ते आपल्याला पूर्ण पाठ पाहिजे. आता के एम मुन्शी आहे तर त्यांनी होरोस्कोप म्हटलंय, के एम मुन्शीनी होरोस्कोप, एच एम. ठीक आहे, त्याच्यानंतर पालखीवाला आहे तर पालखीवाल्यांनी आयडेंटिटी कार्ड म्हटलेलं आहे. आता पालखीची आयडेंटिटी असं लक्षात ठेवा. ठीक आहे, पालखीवाल्यांनी आयडेंटिटी कार्ड म्हटलेलं आहे. नंतर ठाकूरदास भार्गव, आता बऱ्याचदा जे जोड्याला वगैरे मध्ये प्रश्न येतात त्याच्यात एक मोठं मोठं स्टेटमेंट असतं, त्यात तुम्हाला होरोस्कोप दिसलं की लगेच मुन्शी लावून टाकायचं. ठीक आहे, त्याच्यामध्ये आयडेंटिटी कार्ड दिसलं तर पालखीवाला लावून टाकायचं. त्यानंतर ठाकूरदास भार्गव आहे तर ह्यांच्यावर पण बऱ्याचदा प्रश्न आलेला आहे. सोल, की म्हणजे चाबी, त्याच्यानंतर जेवेल सेट, आणि प्रॉपर यार्डस्टिक ऑफ आपले काय मोजण्याचं कॉन्स्टिट्यूशन आहे ते मोजण्याचं प्रॉपर यार्डस्टिक आहे, तर असं ठाकूरदास भार्गवनी म्हटलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाठ पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर अर्नेस्ट बेरकर, तर त्यांनी काय म्हटलं, की नोट म्हटलंय. ठीक आहे, की कोणी म्हटलंय, चाबी कोणी म्हटलंय, ठाकूरदास भार्गव, आणि की नोट कोणी म्हटलंय, हे एनलिस बेरकरनी. ठीक आहे, त्याच्यानंतर हिदायतुल्ला, आता जस्टिस हिदायतुल्ला हे आपल्या भारताचे सीजेआय होते. ठीक आहे, चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते. तर लाईक युएसए म्हणजे आपलं जे प्रिअम्बल आहे तर ते युएसएच्या जे त्यांनी इंडिपेंडन्सचे जे काही होतं त्यांचं जे डॉक्युमेंट होतं तर त्या डॉक्युमेंट सारखं आहे असं म्हटलं होतं. तर लाईक युएसए म्हणजे अमेरिकेसारखं काही आहे असं म्हटलं तर ते हिदायतुल्ला आहे. त्यानंतर पॅटर्न ऑफ पॉलिटिकल सोसायटी, आपली पॉलिटिकल जी सोसायटी आहे तर त्याचा पॅटर्न असं पण म्हटलेलं आहे. आणि सोलेम रिझॉल्व,
म्हणजे एकदम दृढ निश्चय, आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा दृढ निश्चय म्हणजे आपलं प्रिअम्बल आहे असं म्हटलं त्यांनी. ठीक आहे. त्याच्यानंतर एससी केसेस, सुप्रीम कोर्टाचे केसेस कोणते कोणते होते? 3. बी के एल, लक्षात ठेवा. बी के एल. बी के एल. बी के एल म्हणजे काय लक्षात ठेवायचं? नाही, हो, हो, हो. नाही, हो, हो, हो. म्हणजे बी बी म्हणजे बेरुबारी केस होती. बेरुबारी. इथं काय म्हटलं होतं की प्रिअम्बल आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट नाही आहे. त्यानंतर जी केशवानंद भारती केस होती 1973 ची, 1973 ची, त्याच्यामध्ये काय म्हटलंय की प्रिअम्बल आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जी LIC केस होती 1995 ची, तर तिथं काय म्हटलं होतं की आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा प्रिअम्बल हा इंटिग्रल पार्ट आहे. ठीक आहे. एकदम खूप मोठा म्हणजे आहेच पार्ट. ते बघा, जी बेरुबारी केस होती 1960 ची, प्रिअम्बल इज नॉट पार्ट म्हटलं. केशवानंद भारती 1973 चं प्रिअम्बल इज पार्ट म्हटलंय. नंतर LIC केस होती ती इंटिग्रल पार्ट असं म्हटलेलं आहे. हे सुप्रीम कोर्टाचे केसेस आहे, ते लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं आहे? BKL नो, यस, 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 म्हणजे हा इंटिग्रल पार्टवाला येस येस. ठीक आहे. त्याच्यानंतर सोवरिन. सोवरिन म्हणजे काय की तुमच्यावर कोणाचं काही राज्य नाही, तुम्ही स्वतःचे निर्णय घ्यायला स्वतः पूर्णपणे सक्षम आहे, तुम्ही कोणाच्या इन्फ्लुएन्स मध्ये येऊन निर्णय घेत नाही, तर ते म्हणजे सोव्हरेनिटी. ठीक आहे. ही सोव्हरेनिटी आपल्याकडे इंटरनल सोव्हरेनिटी पण आहे आणि एक्सटर्नल इंडिपेंडन्स पण आहे किंवा एक्सटर्नल सोव्हरेनिटी पण आहे. इंटरनल सुप्रिमसी म्हणजे काय किंवा सोव्हरेनिटी म्हणजे काय की आपल्या आतून किंवा जे कॉन्स्टिट्यूशन आहे, तर कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे आपले त्याच्या खाली जे काही लोक आहेत म्हणजे भारतातले, तर ह्याच्यावरती कोणतीच ऑथॉरिटी नाही आहे कॉन्स्टिट्यूशनच्या वरती. कॉन्स्टिट्यूशन सुप्रीम आहे, कॉन्स्टिट्यूशन सोवरिन आहे. ठीक आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर इंटरनल इंडिपेंडन्स, सॉरी, एक्सटर्नल इंडिपेंडन्स म्हणजे कोणताच दुसरा देश येऊन म्हणू शकत नाही की आमचा तुमच्यावर कंट्रोल आहे. आपला भारत पूर्णपणे स्वतःचे डिसिजन म्हणजे फॉरेन अफेअर्सचे डिसिजन घ्यायसाठी सक्षम आहे. हा, भलेही कधी काय प्रेशर येतात, कधी वेगवेगळे काही जे काही आहे, कोणत्या गोष्टी येतात, जसं कधी ट्रम्पने काही टॅरिफ लावले त्याच्यानुसार आपल्याला निगोशिएट करावं लागतं, ती वेगळी गोष्ट आहे. पण बऱ्याचदा कोणाचा इन्फ्लुएन्स नसणं म्हणजे आपलं सोव्हरेनिटी असतं. तर सॉरी, एक्सटर्नल इंडिपेंडन्स म्हणतात त्याला. त्यानंतर सोशलिस्ट. सोशलिस्ट हा वर्ड आपण 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्टने टाकला होता, सोबत सेक्युलर वर्ड पण आपण टाकला होता. ठीक आहे. त्यानंतर इंटिग्रिटी, युनिटी आणि इंटिग्रिटी मधला इंटिग्रिटी हा वर्ड पण आपण टाकला होता. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता सोशलिस्ट. सोशलिस्ट म्हणजे काय की जे पूर्ण लोक आहेत, लोकांकडे पूर्ण संपत्ती असणे, पूर्ण संपत्ती डिस्ट्रीब्यूट झालेली असणे, किंवा जे नॅशनल गव्हर्नमेंट आहे तर ती जी याची पूर्ण ट्रस्टी आहे, तो जो नॅशनल गव्हर्नमेंट आहे ती असणे. ठीक आहे. तर भारतातलं जे सोशलिझम आहे तर ते अशा प्रकारचे सोशलिझम नाही आहे. भारतातलं सोशलिझम ते डेमोक्रेटिक सोशलिझम आहे. त्याच्यामध्ये काय मिक्स इकॉनॉमी आली, वेलफेअर स्टेट आलं. वेलफेअर स्टेट म्हणजे लोकांसाठी कल्याणाचं काम करणार. ठीक आहे. तर सोशल आणि इकॉनॉमिक जस्टिस आलं. आता इकॉनॉमिक जस्टिस म्हणजे काय असतं? सोशल जस्टिस तुम्हाला सांगतो आधी, की कोणती कास्ट असू द्या, कोणतेही जेंडर असू द्या, महिला, स्त्री, पुरुष, जे काय असेल ते. त्याच्यानंतर कोणतंही रिलीजन असू द्या, तर असं कोणाचंच ते ह्या गोष्टी न बघता तुम्ही त्याशी कसे वागता, चांगलेच वागलं पाहिजे. आपले गव्हर्नमेंट आहे त्यांनी सगळ्यांना सारखं वागणूक दिलं पाहिजे, ते म्हणजे सोशल जस्टिस. नंतर इकॉनॉमिक जस्टिस म्हणजे काय की कोणत्या एकाच्या हातामध्ये सगळी पैसे गेले नाही पाहिजे, कोणी एखादी खूप जास्त श्रीमंत झालं नाही पाहिजे, तर त्याला काय म्हणतात? इकॉनॉमिक जस्टिस. आपल्या भारतामध्ये तसं आहे का? नाही. खूप जास्त इन्कम इनइक्वॅलिटी आहे. जवळपास टॉपचे 1% लोक आहेत त्यांच्याकडे जवळपास 50% संपत्ती आहे. टॉपचे जे सगळ्यात श्रीमंत भारतातील लोक आहेत 1%, त्यांच्याकडे भारतातली 50%च्या वरती संपत्ती आहे. तर हे म्हणजे जवळपास नाहीच आहे. सोशलिझम आपल्याकडे नसल्यासारखंच आहे, पण आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे. ठीक आहे. तर ते झालं इकॉनॉमिक जस्टिस, म्हणजे जी वेल्थ आहे ती सगळ्या लोकांकडे डिस्ट्रीब्यूट करणं. त्याच्यानंतर सेक्युलरिझम. सेक्युलरिझम ह्याच्यावर हा एमपीएससी वाल्यांचा किंवा युपीएससी वाल्यांचा पण खूप आवडता टॉपिक आहे. ह्याच्यावर बरेचदा प्रश्न आलेले आहेत. आता सेक्युलरिझम हे आधी स्टार्टिंगला कॉन्स्टिट्यूशन मध्ये नव्हतं. ठीक आहे. पण सेक्युलरिझमचा अर्थ काय तुम्हाला आधी सांगतो. म्हणजे जे आपलं रिलीजन आहे, रिलीजन आणि आपलं जे स्टेट आहे, स्टेट किंवा आपली जी पॉलिटी आहे, तर त्यांच्यामध्ये काही हे नसतं, काय म्हणतात त्याला, संबंध नसणं. म्हणजे स्टेट आणि रिलीजन हे एकामेकापासून खूप वेगवेगळे आहे असं असणं, तर त्याला काय म्हणतात आपण? सेक्युलरिझम. ठीक आहे. आधी युरोपमध्ये वगैरे ते आधी होतं. कसं झालं होतं की पूर्ण जे रिलीजन होतं तर तेच पूर्ण पॉलिटी सांभाळायचं, तिथलं जे चर्च होता तेच पूर्ण तिथलं बघायचं. तर त्याच्यामुळे तिथे म्हणजे खूप अराजकता माजली होती. त्यानंतर जे रिव्हॉल्युशन वगैरे झाले, त्यांनी काय म्हटलं की स्टेट आपलं असेल किंवा जे पॉलिटी असेल तर ते आपलं वेगळं बघेल, तुम्ही रिलीजन वाले वेगळे बघा, आमच्यामध्ये काही बघू नका. ठीक आहे. तर ते झालं सेक्युलरिझम. ते पूर्ण एकदम स्ट्रिक्ट सेपरेशन झालं होतं. पण भारतात तसं नाही आहे. भारतामध्ये काय, रिलीजन, स्टेट रिलीजन तर कोणतं नाहीच आहे, सोबतच सेपरेशन पूर्ण असं प्रॉपर सेपरेशन नाही आहे. आपल्याकडची जी पॉलिटी आहे, पॉलिटी किंवा आपलं जे पार्लमेंट आहे, तर ते जे रिलीजन आहे तर त्याच्यावर काही लॉज वगैरे बनवू शकतं. पण कोणत्या
रिलीजन आहे, समजा हिंदुइझम आहे, मुस्लिम आहे, तर त्यांच्यावर कधी डिस्क्रिमिनेट करू शकत नाही कोणावर. ठीक आहे, एकाला डिस्क्रिमिनेट केलं दुसऱ्याला पण करावं लागेल, म्हणजे सगळ्यांना सारखी वागणूक द्यावी लागेल. ठीक आहे, तर ते झालं भारताचं सेक्युलरिझम. नो स्टेट रिलीजन, इक्वल रिस्पेक्ट टू ऑल रिलीजन्स. ठीक आहे, आणि फ्रान्सचं जे होतं तर तिथं जे पूर्ण रिलीजन आहे आणि स्टेट आहे पूर्ण प्रॉपर वेगवेगळं आहे, तर त्याच्यामध्ये काही संबंध नाही. ठीक आहे, त्याला काय म्हणतात, ले साईड. ठीक आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. हा एक शब्द लक्षात ठेवा, ले साईड. तर ह्याच्यावर पुढे प्रश्न विचारू शकतात, हा पोटेन्शियल क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर डेमोक्रेटिक. डेमोक्रेटिक म्हणजे तुम्हाला कळतंच, म्हणजे फक्त लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं राज्य, फक्त तेवढंच नाही, आणखी पण आहे की गव्हर्नमेंट इलेक्टेड बाय पीपल. ठीक आहे, ही एक गोष्ट आहे. त्यानंतर रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट पाहिजे, कुणाला, लोकांसाठी, लोकांना रिस्पॉन्सिबल असली पाहिजे. आता डायरेक्टली पण राहू शकतं किंवा इनडायरेक्टली रिस्पॉन्सिबल पण राहू शकतं. डायरेक्टली रिस्पॉन्सिबल म्हणजे काय, की समजा एखादी मंत्री निवडून गेला तर तो डायरेक्ट लोकांना काय त्याला लोकांना आन्सर करेल. पण इनडायरेक्ट डेमोक्रेसी मध्ये तसं नाही, आपण काही पार्लमेंट मधल्या लोकांना निवडून देतो, एमपीजला निवडून देतो. ठीक आहे, मग ते एमपीज काय करतात, आपले मोदीजी किंवा जे पण लोक आहेत गव्हर्नमेंट मधले, तर ते त्याच्यातून निघून येतात. ठीक आहे, तर ही झाली एक्झिक्युटिव्ह. तर हे जी झाली गव्हर्नमेंट, ही जी गव्हर्नमेंट आहे तर ही आपल्या पार्लमेंटला रिस्पॉन्सिबल आहे, आणि ज्याला आपण निवडून दिलंय तर ते थोडं इनडायरेक्ट पद्धत झाली ना, तर ते इनडायरेक्ट रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट आहे. तर भारताची रिप्रेझेंटेटिव्ह पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहे, पण इनडायरेक्ट आहे. ठीक आहे, पण डायरेक्ट जी गोष्ट आहे ती स्वित्झर्लंड मध्ये आहे. आता डायरेक्ट डेमोक्रेसीचे चार जे इन्स्ट्रुमेंट्स असतात, काय, रेफरेंडम, इनिशिएटिव्ह, रिकॉल आणि प्लेबिसाइड. आता इनिशिएटिव्ह ह्याच्या नावावरून आपल्याला कळतं की काहीतरी तुम्ही इनिशिएट करताय. इनिशिएट म्हणजे काहीतरी नवीन गोष्ट मांडत आहेत. कोणती गोष्ट मांडणार आहे, बिल्स मांडणार आहे ऑब्व्हियसली. तर जे जे लोक स्वतःहून जर बिल मांडू शकत असतील त्याला आपण इनिशिएटिव्ह म्हणतो. ठीक आहे, रिकॉल म्हणजे काय, की एखादी ऑफिसर आहे किंवा एखादी मंत्री आहे तर त्याला लोक स्वतःहून व्होटिंग करून त्याला मागे घेऊ शकतात, असं रेजिग्नेशन मागायची गरज नाही पडत. ठीक आहे, तुम्ही डायरेक्टली व्होट करायचं आणि त्याला काढून घ्यायचं, त्याला म्हणतात रिकॉल. ठीक आहे, त्याच्यानंतर रेफरंडम. आता रेफरंडम म्हणजे काय, की कोणते लोक आहेत, आता समजा एखादी लेजिस्लेचर आहे किंवा एखादी पार्लमेंट आहे, तर पार्लमेंटमध्ये काहीतरी बिल येत आहे, तर त्या बिल वर डायरेक्ट लोक व्होटिंग करू शकतात, डायरेक्ट लोक व्होटिंग करू शकतात, त्याला म्हणतात आपण रेफरेंडम. ठीक आहे, त्यानंतर इनिशिएटिव्ह सांगितलं, रिकॉल सांगितलं, आणि प्लेबिसाइड. प्लेबिसाइड म्हणजे काय, की काहीतरी टेरिटरी आहे एखादी, तर त्या टेरिटरीतून कोणाला बाहेर निघायचं आहे, तर म्हणजे पूर्ण समजा आता सिक्कीमला भारतामध्ये यायचं होतं, तर तेव्हा काय झालं, की लोकांना विचारलं, लोकांना व्होटिंग घेतलं लोकांकडून, की किती लोकांना भारतामध्ये यायचं आहे. ठीक आहे, तर मग त्याच्यावरून कळतं की समजा 90% लोकांनी हो म्हटलं की भारतात जॉईन व्हायचंय, तर मग ते भारतात जॉईन होणार, त्याला म्हणतात प्लेबिसाइड. ठीक आहे, डायरेक्ट लोकांकडून व्होट घ्यायचं कोणत्या डिसिजन विषयी, ते झालं प्लेबिसाइड. आणि ह्याचं काय होतं, हे लेजिस्लेचर किंवा बिल आहे, तर बिलवर डिसिजन घेण्यासाठी रेफरेंडम. ठीक आहे, आलं हे लक्षात, डायरेक्ट डेमोक्रेसी. त्यानंतर रिपब्लिक. रिपब्लिक म्हणजे काय, कोणत्याही स्टेटचा किंवा कोणत्याही कंट्रीचा एखादी इलेक्टेड हेड असणं. ठीक आहे, हेड, जसं आपल्याकडे प्रेसिडेंट आहे तर इलेक्टेड आहे, त्यांना म्हणजे काय झाला, हेरिडेटरी नाही चालत आलेले आहे, ते इलेक्टेड आहे, म्हणून त्याला रिपब्लिक म्हणतो. जसं की हे जे रिपब्लिक आहे हे आपण भारतामध्ये फ्रान्समधून आणलेलं आहे. त्यानंतर जस्टिस. आता जी डेमोक्रेसी आहे ती दोन प्रकारची असते, एक रिपब्लिक असते आणि एक मोनार्की असते. मोनार्की म्हणजे जिथं राजाचं राज्य असतं, राज्य म्हणण्यापेक्षा हेड असतो, जी पूर्ण हेरिडेटरी चालत आली असते, पण तिथं डेमोक्रेसी असते, त्याला म्हणतात मोनार्कियल गव्हर्नमेंट. त्यानंतर रिपब्लिक म्हणजे काय, की जिथे जो त्या कंट्रीचा हेड हा इलेक्टेड असतो. ठीक आहे, त्यानंतर जस्टिस. जस्टिस म्हणजे काय, सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल. हे आपल्या प्रिअम्बल मध्ये दिलंय, तीन प्रकारचे, सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल. सोशल म्हणजे कास्ट वगैरे विषयी डिस्क्रिमिनेट करायचं नाही. इकॉनॉमिक म्हणजे असं कुठंच संपत्ती एकत्र होऊ द्यायची नाही, जर झाली तर ती लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट करायची, ते इकॉनॉमिक जस्टिस झालं. पॉलिटिकल जस्टिस म्हणजे काय, की सगळ्यांना व्होट करण्याचा किंवा कुठे पण कोणते पण पॉलिटिकल ऑफिस आहे तर तिथं उभं राहायचा, सगळ्यांना सारखी संधी असणं, तर ते झालंय सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल जस्टिस. आणि सोशल आणि इकॉनॉमिक जस्टिस हे दोघं मिळाले त्याला आपण डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस म्हणतो. डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे तुम्हाला सांगितलं की डिस्ट्रीब्यूट करणं. ठीक आहे, सोशल जस्टिस म्हणजे जी काही प्रेस्टिज आहे, कोणाची स्टेटस आहे, तर स्टेटस सगळ्यांना समान असणं. ठीक आहे, म्हणजे कोणी काय त्याला जो लोअर कास्टवाला आहे तो आणि जो अपर कास्टवाला आहे तर त्यांची सगळ्यांची जे स्टेटस आहे ते समान असणं. म्हणजे समजा जर अपर कास्टवाला आहे तर त्यांचं स्टेटस आहे ते डिस्ट्रीब्यूट होत आहे, बरोबर. ते तर इकॉनॉमिक मध्ये काय, की तिथली जी समजा जमीन आहे, जमीन पण लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट होत आहे, तर हे जे डिस्ट्रीब्युशन होणं त्याला म्हणतो आपण डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस. त्यानंतर लिबर्टी. तर लिबर्टी ऑफ थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ आणि फेथ, वर्शिप. हे पाच तुम्हाला पाठ करून ठेवायचे. TEBFW. TEBFW म्हणजे काय, थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ, वर्शिप. आता हे तुम्हाला म्हणजे जे सांगितलं TEBFW ते लक्षात नाही ठेवायचं, फक्त हे वारंवार म्हणा, काय, थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ, वर्शिप. थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ, वर्शिप. तुम्ही खूपदा म्हटलं, तुम्हाला पाठवून जाईल ते. कशासाठी थॉट म्हणजे काय, विचार करण्याची, लिबर्टीचा अर्थ काय, लिबर्टी म्हणजे काय, की फ्रीडम.
विथ काही रिस्ट्रिक्शन्स, थोडेफार रिस्ट्रिक्शन असतील पण तुम्हाला फ्रीडम असेल. कशाचं? थॉटचं म्हणजे तुम्ही काही पण विचार करू शकता. एक्सप्रेशन तुम्ही काही पण म्हणजे करण्यासाठी, म्हणजे तुम्हाला जे विचार आला तुम्हाला ते काही करायचं आहे तुम्ही ते करू शकता. ठीक आहे. त्यानंतर बिलीफ म्हणजे तुम्ही कोणत्याही देवाची काहीतरी वाटलं की हा देव आपल्याला बिलीव्ह करायचा आहे किंवा देवावर बिलीव्हच करायचं नाही, ते बिलीफ. त्यानंतर फेथ, तुम्ही कशावर पण फेथ ठेवू शकता. आणि वर्शिप म्हणजे तुम्ही कुठं पण पूजू शकता किंवा तुम्हाला पूजायचं नाही ते पण याच्यामध्ये आलं. ठीक आहे. ती झाली लिबर्टी. आता ह्याच्यामध्ये काही रिस्ट्रिक्शन्स असतात. आता फ्रीडम सब्जेक्ट टू रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स, म्हणजे समजा नॅशनल इंटिग्रिटी असेल किंवा इनह्युमन काही प्रॅक्टिसेस असतील तर त्याच्या अगेन्स्ट आपण काही रिस्ट्रिक्शन लावू शकतो. त्यानंतर इक्वेलिटी ऑफ स्टेटस आणि अपॉर्च्युनिटी. आता हे दोन गोष्टी लक्षात ठेवा. इक्वेलिटी ऑफ स्टेटस आणि अपॉर्च्युनिटी याच्यामध्ये आहे. जे प्रिअम्बल आहे त्याच्यामध्ये स्टेटस म्हणजे तुम्ही आता समजा तुम्हाला मग सांगितलं की SC आणि एखादी अपर कास्ट असेल तर त्यांच्यामध्ये इक्वेलिटी असली पाहिजे त्यांच्या स्टेटसमध्ये, किंवा जे स्त्री आहे आणि पुरुष आहे तर त्यांच्यामध्ये पण स्टेटसमध्ये इक्वेलिटी असली पाहिजे. तर इक्वेलिटी ऑफ स्टेटस. आणि अपॉर्च्युनिटी म्हणजे काय की तुम्हाला कामाची समान संधी असली पाहिजे, शिक्षण सगळ्यांचं सारखं झालं पाहिजे जेणेकरून प्रॉपर मेरिट बेस्डवर तुमचं सिलेक्शन होईल. ते झाली स्टेटस आणि अपॉर्च्युनिटीची. नो स्पेशल प्रिव्हिलेजेस आणि इक्वल अपॉर्च्युनिटी असली पाहिजे. त्याच्यानंतर फ्रॅटर्निटी म्हणजे काय? बंधुत्व. त्याला ब्रदरहूड म्हणतो, जे की आपण 51A जे आर्टिकल आहे आपलं 51 फंडामेंटल ड्युटी, तर त्याच्यामध्ये हे ब्रदरहूड दिलेलं आहे. हे कशासाठी आहे? डिग्निटी ऑफ इंडिव्हिज्युअल, म्हणजे तुम्ही दुसऱ्यांना कशी वेगळी करायची नाही. त्याच्यानंतर युनिटी आणि इंटिग्रिटी ऑफ नेशन, म्हणजे ब्रदरहूड असलं, फ्रॅटर्निटी असली तर आपले देश एकत्र राहील, म्हणून त्याला युनिटी आणि इंटिग्रिटी ऑफ नेशन म्हणतात. आणि हा जो इंटिग्रिटी वर्ड आहे आपण नंतर ऍड केलेला आहे. ठीक आहे. आर्टिकल 51A मध्ये आपण प्रमोट हार्मोनी करायसाठी हे जे फ्रॅटर्निटी वगैरे आहे तर ते ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आपण. त्यानंतर लिबर्टी, इक्वेलिटी आणि फ्रॅटर्निटी हे आपण फ्रेंच रिव्होल्युशन मधून घेतलंय. आणि हे जे तिघं आहेत हे तीनही आपण इंडिव्हिज्युअली बघू शकत नाही, ह्या तिघांनाही आपल्याला एकत्र बघावं लागतं. लिबर्टी, इक्वेलिटी आणि फ्रॅटर्निटी. का बरं? कारण की समजा लिबर्टी असली आणि इक्वेलिटी नसली तर काय होईल की काही जे इंडिव्हिज्युअल्स आहेत म्हणजे ते फक्त वरती जातील, फक्त लिबर्टी असली तर. आणि फक्त इक्वेलिटी असली तर काय होईल? लिबर्टी नसली तर काय होईल की कोणी काही इंडिव्हिज्युअली किंवा खूप जास्त हुशार आहे तर तो वरती जाऊ शकणार नाही. ठीक आहे. तर ह्या गोष्टी ह्यामुळे होऊ शकतील. तर त्यामुळे डेमोक्रेसीमध्ये ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला एकत्र बघाव्या लागतात, कोणती गोष्ट वेगवेगळी बघू शकत नाही. ठीक आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्हाला. तर असं आपलं प्रिअम्बलचं रिव्हिजन झालेलं आहे. चलो फिर बाय बाय.